राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3624. सकळई माझी बोलवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही, कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, वाढवूनी दिले एकाची या हाती, सकळ निश्चिंती झाली तेथे, आता मज जाणे प्राणेश्वरासवे, मी माझी आभावे अनुसरलो, वाढविता लोभ होईल उसीर, अवघीच स्थिर करा ठाई, धर्म अर्थ काम झाला एके ठाई, मिळविला जी हाता हात, तुका म्हणे तुम्हा आम्हा हेची भेटी, उरल्या त्या गोष्टी बोलावया. 3624. तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही मला निरोप घेऊन आपापल्या घरी जावे, तुम्ही आपले विहित कर्तव्य कर्म करा, तुमचे कल्याण होईल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्ही प्रेमाने पालन पोषण करून देवाच्या हाती सोपविले म्हणून चिंता नाही. मी आता माझ्या प्राणेश्वर देवाबरोबर माझा भक्तिभावाच्या सामर्थ्यावर जात आहे. तुम्ही माझ्याविषयी ममत्व वाढवले तर मला उशीर होईल, म्हणून मन आणि इंद्रिये शांत ठेवा. याच देहात ज्यांनी धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ संपादन केले ते धन्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ही आमची तुमची शेवटची भेट आहे असे समजा, यानंतर माझ्या विषयाच्या गोष्टी बोलायला शिल्लक राहतील. 3625. बोलिलो ते आता पाळावे वचन, ऐसे पुण्य कोण माझे गाठी, जातो आता आज्ञा घेऊन या स्वामी, काळक्षेप आम्ही करू कोठे, नगडे यावरी न धरवे धीर, पीडता हे राष्ट्र दे कोणी जग, हाती धरून या देवे नेला तुका, जेथे नाही लोका पराश्रम. 3625. कर्मधर्म पाळा, यांच्या योगाने तुमचे कल्याण असो असा मी तुम्हाला आशीर्वाद दिला. तुम्ही नाही पाळला तर पाळायला लावा इतके पुण्य माझ्या गाठी कोटी आहे. अहो स्वामी, आता मी तुमची आज्ञा घेऊन जातो, उगाच वेळ वाया कशाला घालवू. हे राष्ट्र आणि जग दुःख दैन्याने पिडलेले पाहून येथे राहण्याचे धाडस होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला देवाने हात धरून अशा ठिकाणी नेले की तेथे दुःख दैन्य पुनर्जन्म नाही. 3626. करावे ते काम उगाच वाढवावा श्रम, अवघे एकमय राज्य बोलो चालू नये, दुजियाची सत्ता न चलेसी झाली आता, आता नाही तुका पुन्हा हरपला या लोका. 3626. आता काही काम करणे म्हणजे विनाकारण श्रम वाढविणे आहे. सर्वत्र एका ब्रह्माची सत्ता आहे, बोलणे चालणे काही राहिले नाही. आता द्वैत्याचा अधिकार राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी पुन्हा दिसणार नाही, मी तुम्हाला हरवलो असे समजा. 3627. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठो अम्मासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. 3627. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता वैकुंठाला जात आहे. सर्वांनी हीच विनंती की माझ्यावर तुमची कृपा असू द्यावी. मला नेण्यासाठी आलेला पांडुरंग मायबाप बराच वेळ झाला उभा आहे. माझ्या प्रयाणकाळी विठ्ठलाने माझ्यावर कृपा केली. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी देहासहित गुप्त होतो. 3628. न देखिजे ऐसे केले या विठ्ठले दुःखासी, कृपेची ये सिंहासनी अधिष्ठानी बैसविले, वाजता तो न लगे वारा श्रीसागरा शयनी, तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले. 3628. या विठ्ठलाने मला अशा स्थितीत नेऊन बसवले की जेथे दुःखाचे दर्शन होत नाही. जगाचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्मरूप सिंहासनावर बसवले. क्षीरसागराच्या शय्येवर कोणत्याही दुःखाचा वारा लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व ठिकाणी माझे ब्रह्मरूपाने व्यापक तत्व ठेवून दिव्य देहाने या चरणाजवळ ठेवले आहे आणि माझे रक्षण केले आहे. पाईकाचे अभंग. 3629. पाईकपणे ज्योतिला सिद्धांत, शूरधरी मात वचन चित्ती, पाईकी वाचून नवे कधी सुख, प्रजामध्ये दुःख नसरे पीडा, तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, सकळ त्यांचा भार स्वामी आहे वाहे,
पायिकीचे सुख जया नाही ठावे दिगत्यांनी जावे वायाविन तुका म्हणे एका क्षणाचा करार पायिक पार सुख भोगी 3629 मनुष्याचा जन्म मिळाला तर देवाचा पायिक सेवक होणे योग्य आहे असा मी जो सिद्धांत सांगितला तो शूर असेल त्याला पटेल आणि त्याप्रमाणे आचरणात आणि सेवक होऊन देवाची सेवा करण्यातच सुख आहे नाहीतर प्रपंचामध्ये कामे करताना न संपणारे दुःखच आहे म्हणून मनुष्याने प्राणावर उदार होऊन देवाचे सेवक तत्व करावे त्याच्या पालन पोषणाचा भार त्याचा स्वामी विठ्ठल वाहतो ज्याला सेवकपणाचे सुख नाही त्याचा जन्म निरर्थक आहे अशा जीवनाचा धिक्कार असो तुकाराम महाराज म्हणतात प्रसंग येईल त्याप्रमाणे क्षणभर देवाची सेवा करण्याची संधी घेतली तर तो सेवक अगणित भोगील 3630 पायिकीचे सुख पायिकासी ठावे म्हणून या जीवेसाठी केली साठी एता गोळ्या बाणसाईले बडीमार वर्षता अपार वृष्टीवरी स्वामी पुढे व्हावे पडता भांडण मग त्या मंडन शोभा धावी पायिकांनी सुख भोगिले अपार शूर आणि धीर अंतर्बाही तुका म्हणे याही सिद्धांताच्या खुना जाणे तो शहाणा करीतो भोगी 3630 सेवा करण्यामध्ये किती सुख आहे हे सेवकालाच माहीत असते म्हणून मी देवाला प्राण अर्पण करून सेवक तत्व स्वीकारले आहे विविध तऱ्हेची दुःखे त्रिविध ताप लोकनिंदा यांचे वाक प्रकार संसारातील युद्ध प्रसंगी पुढे होऊन गोळ्या बाणाचा तीक्ष्ण वर्षाव तो आम्ही सहन केला त्याप्रमाणे स्वामींवरील संकटाचे घाव आपण पुढे होऊन झेलतो तर त्यालाच शूरतत्वाचे कर्तव्यरूपी अलंकार शोभतात जो अंतर्बाह्य धैर्य धरून शूरपणाने स्वामीची सेवा करतो त्याच्या जीवनात गणित सुख असते तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे सेवकाचा सिद्धांत मी सांगितला जो शहाणा असेल त्याप्रमाणे आचरणात आणून स्वामी सेवेचे सुख भोगी 3631 पायिक तो जाणे पायिकीचा भाव लगबग ठाव चोर वाट आपणा राखोनी ठकावे आनिक घ्यावे सकळिक हिरून या येऊ नेदी लाग लागो नेदी माग पायिका त्या जग स्वामी मानी ऐसे जन केले पायिके पायिक जया कोणी भीक न घालिती तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक बळिया तो नाईक त्रैलोकीचा 3631 खरा सेवक सेवेसाठी कोणते गुण आवश्यक आहेत हे जाणतो परिस्थिती ओळखून त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता वाटा अनुसराव्यात हे त्याला पूर्णपणे कळते असे चाणाक्ष सेवक आपले रक्षण करून शत्रूला ठकवितात व त्याचे सर्व लुटून घेतात पण हे कार्य ते अत्यंत गुप्तपणे करतात हे त्यांचे काम धन्याला आवडते आणि जगात त्यांचा नावलौकिक होतो ज्या लोकांना कोणी भीक घालीत नाही अशा अपात्र लोकांचा उपयोग करून त्यांना आपल्या बरोबरीचे योग्य गेले तुकाराम महाराज म्हणतात असे शूर शिपाई ज्याच्या सत्य घाली असतात तो स्वामी त्रैलोक्यात सामर्थ्यवान मानतात तो सर्वश्रेष्ठ होतो याचे तात्पर्य असे की राजाच्या या सेवकाप्रमाणे देवाच्या सेवकाने काम क्रोधी रूपी शत्रूचा बिमोड करावा 3632 पायिकांनी पंत चालविल्या वाटा पारख्याचा साठा मोडोनिया पारखी ठाई घेऊन या खान आपले ते जन राखी एले आधारे विनजे बोलता चावळे आपले ते कळे नवे ऐसे सांडिता मार्ग मारिती पायिक आनिकांसी शिकला गावया तुका म्हणे विश्वा घेऊनी विश्वास पायिक तयास सुख देती 3632 जे संत महात्मे असतात ते देवाचे शूर शिपाई असतात त्यांनी चारवाकादी शत्रूच्या ठिकाणावर हल्ला करून त्यांना नामशेष केले कर्म भक्ती अद्वैत्य यांचे सन्मार्ग चालू केले परकीय मताचे खंडन करून नास्तिकापासून स्वजनाचे रक्षण केले वेदबाह्य विधान करणारा आपल्याशी सहमत नाही ते शहाण्याला सहज कळते वेदाने पुरस्कार केलेला मार्ग सोडून भलत्या मार्गाने जे जातात त्यांना हे सेवक शिक्षा करतात त्यावरून इतर लोकांना शिकवण मिळते खरे सेवक विश्वातील लोकांना वेद देव त्यांचा धर्म यांचा उपदेश करतात त्यांच्यामध्ये श्रद्धा विश्वास निर्माण करून त्यांना मोक्ष सुखाचे अधिकारी बनवतात असे तुकाराम महाराज म्हणतात 3633 पायिक तो प्रजा राखोनिया कुळ पारखिया मूळ छेदी दृष्टा तो एक पायिका पायिक नाईक भाव सकळिक स्वामी काजी तृणवत दनु सोने ज्या पाशान पायिका त्या भिन्न नाही स्वामी विश्वासा वाचुनी पायिकासी मोल नाही मिथ्या बोल बोलया लिलया
तुका म्हणे नये स्वामी उनेपण पायिक जतन करी त्यासी. 3633. जो देवाचा खरा सेवक असतो तो प्रजेचे रक्षण करतो, परकीय सैन्य दृष्टीस पडताच त्यांचा नाश करतो, तो सर्वश्रेष्ठ सेवक असतो ज्याचे लक्ष स्वामींच्या कार्याकडे असते. स्वामी कार्याच्या परिपूर्ततेसाठी आपले शरीर तृणवत मानतो आणि सोने पाषाणाप्रमाणे शुद्र मानतो. तो सेवक आणि स्वामी यांच्यात काही फरक नसतो. स्वामीचा विश्वास आणि प्रेम संपादन करणे हे सेवकाचे ध्येय असले पाहिजे. त्याच्या वाचून सेवकाच्या सेवेला अर्थ नाही. खोट्या शूरपणाच्या गोष्टी केवळ बोलण्यामुळे खरा शिपाई होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खरा सेवक आपल्या स्वामीला कमीपणा येऊ देत नाही. त्याच्या कार्यात यश येण्यासाठी तो दक्ष असतो. 3634. धनी ज्या पायिका मानितो आपण, तया भीते जन सकळिक. जीवाचे उदार शोभती पायिक, मिरविती नाईक मुकुटमणी. आपुलिया सत्ता स्वामीचे वैभव, भोगिती गौरव सकळ सुख. कमाईची हिने पडिली उदंड, नाही तया खंड येती जाती. तुका म्हणे तरी पायिकच भली, थोडी बहु केली स्वामी सेवा. 3634. स्वामी ज्या सेवकाला सन्मानाने वागवतो त्याला इतर लोकही भितात. प्राणावर उदार झालेले सेवक जगात शोभून दिसतात. सर्व सेवकांमध्ये सर्वश्रेष्ठ होऊन मुकुटमण्याप्रमाणे मिरवतात. ते सेवक आपल्या गुणांच्या बळावर स्वामीच्या वैभवाचे सुख भोगतात आणि स्वामी त्यांचा गौरव करतात. जे कोणी तुच्छ कमाई करून व्यसनात पुष्कळ वेळ वाया घालवतात त्यामुळे त्यांच्या जन्म मृत्यूचे फेरी थांबत नाही. पण जे एकनिष्ठतेने स्वामी सेवा करतात त्यांनाच लोकात लौकिक प्राप्त होतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 3635. पायिकपणे खरा मुशारा, पायिक तो खरा पायिकीने. पायिक तो जाणे मारिते अंग, पायिकासी भंग नाही तया. एके दोही घरी घेतली खाणे, पायिक तोपणे निवडिला. करोनी कारण स्वामी यश द्यावे, पायिका त्याचे नावे खरेपण. तुका म्हणे ठाव पायिका निराळा, नाही स्वामी स्थळ गेल्या विन. 3635. स्वामीच्या एकनिष्ठ सेवेमुळे त्याचे खरे सेवकपण सिद्ध होते आणि त्याला त्याच्या कामाचा मोबदला स्वामीकडून मिळतो. युद्ध विद्येत पारंगत असणे हे खऱ्या सेवकाचे लक्षण आहे. त्याचा कलत्रयीत नाश होत नाही. ज्या सेवकाने 1-2 ठिकाणी गाला घातला आहे त्याची पराक्रमी म्हणून स्वामी निवड करतात. ज्याच्या कार्यतत्परतेमुळे स्वामीला यश मिळते त्याला खरा शूर सेवक म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, सेवकाला आपला स्वामी सोडून अन्य कोठेही आश्रय मिळणार नाही. 3636. उंच नीच कैसी पायिकाची ओळी, कोण गांड्या बळी निवडिला. स्वामी काजी एक सर्वस्व तत्परे, एक ते कुचर आशाबद्ध आविर्भाव. पायिक तो नाव मिरवी वाया, गणपतीचे एक उंच नीच फार. तयामध्ये शूर विरळा थोडा, तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा पान. पायिक पाहून मोल करी. 3636. उच्च व नीच अशा सेवकांची प्रतवारी असते. पहा किती नामर्द दुबळे कोणी धाडसी शूर निवडले जातात. काही ते स्वामी कार्याविषयी सावध तर कित्येक आशाळभूत कुचर लोभी असतात. कित्येक युद्धजन्य परिस्थिती नसताना शूरपणाच्या बढाई मारतात आणि सेवकपणाचा गर्वाने मिरवतात. जरी सेवक संख्येने भरपूर असले तरी त्यातील सामर्थ्यवान एकनिष्ठ कमी असतात. स्वामी आपल्या सेवकाची योग्यता जाणतात व त्याप्रमाणे त्याच्या गुणाचे मोल करतात असे तुकाराम महाराज म्हणतात. 3637. एकाच स्वामीचे पायिक सकळ, जैसे तैसे बळ मोलतया. स्वामी पदी एका ठाव उंच स्थळी, एकती निराळी जवळी दुरी. हीन कमाईचा हीन आन ठाव, उंचा सर्व भाव उंच पद. पायिक बने तो सर्वत्र सरता, चांग तरी परता गांड्या वाव. तुका म्हणे मरण आहे या सकळा, बेने अवकळा अभय मोल. 3637. एका स्वामीचे असंख्य सेवक असतात परंतु त्यामध्ये ज्याचे जसे गुण सामर्थ्य असते तसे त्याचे मोल असते. जे खरे पराक्रमी बहादूर बुद्धिमान सेवक असतात त्यांना स्वामी सन्निध उंच स्थानी जागा मिळते. मध्यम असतात त्यांना स्वर्गातील देवाजवळ उच्च आसनावर स्थान मिळते. परंतु जे कनिष्ठ असतात ते स्वामीपासून दूर असतात. त्याचे कर्तृत्व हीन दर्जाचे असते, त्याला त्याप्रमाणे पद मिळते. सर्व भावाने श्रेष्ठ बलवान असतात त्यांना सर्वोच्च पद मिळते. खालील विषयाचे सेवा कार्य उत्कृष्ट करणाऱ्याला सर्वत्र सन्मान मिळतो, तर काही सेवकांचा अंगचोर भ्याड नामर्द म्हणून कुचेष्टेचा विषय होतो.
मृत्यू सर्वांना येणार आहे, पण मृत्यूच्या भयाने जो रणांगणात पळून जातो त्याची फजिती होते. पण मृत्यूचे भय न बाळगता जो आपले कर्तव्य पार पडतो त्याला सन्मानाला प्राप्त होतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3638 प्रजितोपायिक पुंडलिक अवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.